जुन्नर विधानसभेचे निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या जुन्नर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माझे सहकारी अतुल शेठ बेनके यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या महाराष्ट्राचं लाडकं कर्तृत्ववान नेतृत्व आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचं हेलिकॉप्टर लँडिंग होतंय, ते येत आहेत. दादांना फार वेळ नाही आहे. अतुल शेठ आणि अजितदादाच बोलतील. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, RPI सर्वच म्हणजे शिंदे गटाचे आणि सर्व माझे सहकारी, शेतकरी संघटनेचे माझ्या मुस्लिम बांधव, माझे शेतकरी बांधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या महिला माता भगिनी. प्रथमतः महिला माता भगिनीने रेकॉर्ड ब्रेक सभागृह सगळं दणानून सोडले. भरून तुम्ही म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही आम्हाला लाजवेल असं केलं, तुम्हाला नतमस्तक होतं. आपल्याला माहित आहे मी फार बोलणार नाही, 2-3 मुद्द्यावर बोलणार आहे. या संपूर्ण महाराष्ट्राला नाही, विरोधकांना माहिती आहे की महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान नेता, शब्दाला जागणारा नेता, शब्द दिल्याप्रमाणे काम करणारा नेता आहे तर आदरणीय अजित पवार साहेब आहेत. आणि मला अभिमान आहे अतुल शेठ आणि आम्ही सर्व, आपण सर्व मंडळी अजितांच्या बरोबर आहेत. मला आठवतं लहानपणापासून, मला कुणावर टीका करायची नाही, काही बाकीचे प्रॉब्लेम असतील. आता तिथे ज्येष्ठ वयोवृद्ध मंडळी पण आहेत, 70-80 वर्षाचे पण तरुण आहेत, माझ्या महिला माता भगिनी आहेत. जुन्नर तालुक्याच्या इतिहासात, आता फिरोजबाई बोलले 2 वर्ष 2.5 वर्ष मिळाले, अतुल शेठला कोरोना होता. 3,300 कोटी रुपये 3 वर्षात अतुल शेठ बेनकेंच्या माध्यमातून, आयाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात आलेले आहे. पहिली घटना झालेली आहे, साधी गोष्ट नाही. 3,300. आणि म्हणून हा विकास केला पाहिजे, विकासाच्या मागे गेलं पाहिजे. आपल्या जुन्नर तालुक्याचा विकास झाला पाहिजे, उतूरचा झाला पाहिजे, नाणागावचा झाला पाहिजे, माझ्या आदिवासी बांधवांचा झाला पाहिजे. आणि इथं मारुती शेठ वायाळ आहेत, आमचे RPIचे पण आहेत, काळू श्रीकंदे आहेत, सर्व मुस्लिम समाजाचे नेते मंडळी आहेत. आणि म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने विकासाचा दृष्टिकोन घेतला पाहिजे. अतुल शेठने कोणत्या गटाचा, तटाचा, कोणत्या पक्षाचा असा भेदभाव तालुक्यामध्ये केला नाही. माझ्या नारायणगावसाठी 150 कोटीचा निधी आणला. जुन्नर शहरासाठी फिरोजबाई आहेत 72 कोटी रुपयाचा निधी आणला. एका वाडी वस्त्यांना मी पाहिलं 7-7 कोटी रुपयाचा निधी दिला. प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. या भागामध्ये आदरणीय अजितांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये चिलेवाडी धरणाला दिली, ती पाईपलाईनचं काम सुरू आहे. आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे, शिवछत्रपतींची भूमी, छत्रपती शिवरायांना मी मानवंदन करतो, अभिवादन करतो. ह्या छत्रपतींचा विकास आराखडा वल्लभशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून पूर्वी 15 वर्षापूर्वी तयार झाला. त्यावेळी पण 100 कोटी रुपयाचा विकास आराखडा होता, ते टप्प्याटप्प्याने पैसे आले. आणि आता जवळजवळ 2,500 कोटीचा विकास आराखडा, शिवसृष्टी असेल, त्याच्यामध्ये रोपवे असेल आणि त्या आजूबाजू परिसराचा विकास असेल, याच्यासाठी तयार झालेला आहे. आणि आदरणीय अजितांनी त्यासाठी निधी टाकलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नरमध्ये कामं ही चालू आहेत. आणि सगळ्यात मला सांगितलं पाहिजे, लाडक्या बहिणी इथे आलेल्या आहेत. आपल्याला फक्त माहिती आहे लाडक्या बहिणींनी 1500 रुपये दिलेले आहेत, पण त्याच्यामध्ये फार गोंधळ झाला होता, विरोधकांनी फार गोंधळ केला. माझ्या माता भगिनींना मी सांगतो, नम्रपणे सांगतो, आपण बघा की आदरणीय हे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांनी माझ्या माता भगिनी ग्रामीण भागातल्या विशेषतः या आर्थिक सक्षम झाला पाहिजे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी दरमहा कोणताही क्रायटेरिया न ठेवता 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी टीका केली की एका वर्षाला 46,000 कोटीचा बोजा पडणारे एवढे पैसे महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही. आणि हे फक्त निवडणुकीचा जुमला आहे, निवडणूक आमदारकीची होण्यासाठी हे करतायत, खोटं आश्वासन देत आहेत. एवढे पैसे महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही. आणि हे माझ्या माता भगिनींचे 1500 रुपये बंद व्हावेत म्हणून विरोधक हायकोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी पिटिशन दाखल केले, रिट पिटिशन्स, स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल केले. परंतु सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने सांगितलं की माझ्या माता भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घेतलेला हा निर्णय योग्य आहे, चांगला आहे. आणि म्हणून त्यांचे पिटिशन फेटाळून लावले आणि हा निर्णय महाराष्ट्र आपल्या युतीचा कायम केला. म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न केला. आणि मला अभिमान आहे की आपले अतुल शेठ बेनके यांनी तालुक्यातील 1,03,000 महिलांची नोंदणी करून त्यांच्या खात्यात 7,500 रुपये आलेले आहेत.
1,03,000 मी माझ्या माता आणि अजून जे आहेत त्यांचं लिंक झालं नाही आधार कार्ड त्यांना सुद्धा मिळणार आहेत. परत हे मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो, हा निवडणुकीपुरता जमला नाही. आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार साहेबांनी सांगितले की निवडणुकीनंतर दरमहा माझ्या माता भगिनींना 2100 रुपये मिळणार आहेत आणि निवडणुकीपुरती नाही कायम मिळणार आहेत पुढे. हे तुम्हाला मी अगदी इथं अगदी शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगतो की काळजी करायचं कारण नाही, शब्द देणारा माणूस आहे, आदरणीय अजित आहे, महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून माझ्या माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी पुढे हे सगळे पैसे चालू राहण्यासाठी आपल्याला येत्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हावर समोरील बटन दाबून आपल्याला अतुल शेटला विजय करायचा आहे. आणि हा विजय पाहिल्यानंतर मला सगळं आणि आपल्या घरधन्यांना पण सांगायचं, आता तुमचं आतापर्यंत खूप ऐकलं, आता चला माझ्या बरोबर आणि इकडे बटन दाबा, बरोबर ना. आणि माझ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कैवारी असणारा अजितदादा आहे, एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस आहेत. दादांनी त्यांना माहिती आहे ते शेती करणारा शेतकरी आहे दादा. माझ्या शेतकऱ्यांचं 7 हॉर्स पॉवर 5 हॉर्स पॉवरचं लाईट बिल संपूर्ण माफ हे केलेलं आहे, 0% लाईट बिल आलेलं आहे. आणि पुढे यापुढे सोलर लाईट सिस्टीम येणार, पंप येणार आहे, माझ्या शेतकऱ्यांना लाईट बिल भरावं लागणार नाहीये. सगळ्यात अजूनही सगळ्यात महत्वाची घोषणा की ही निवडणूक झाल्यानंतर माझ्या माता भगिनी माझ्या शेतकरी सगळ्या धर्माच्या तुमच्या आशीर्वादानं आपलं माहिती सरकार आल्यानंतर अतुल शेठ बेनके विजय झाल्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज हे महायुती सरकार माफ करणार आहे, संपूर्ण कर्ज माफ करणार आहे. ही साधी गोष्ट नाही आहे. माझ्या आदिवासी बांधवांचा बिर्डा कारखान्याचा प्रश्न 15-20 वर्ष प्रलंबित होता. 14 कोटी रुपये अतुल शेठच्या माध्यमातून त्यांना सँक्शन झाले, 2 कोटी रुपये आलेले आहेत. हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आदिवासी माझे बांधव हे सगळे आपल्या बरोबर आहेत. कुकुडेश्वराचं मंदिर जे आहे, आता अतुल शेठ बोलतील बाकी सगळं बोलतील, आपल्याला माहिती आहे हे केवळ माझ्या आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान आहे. माझ्या जुन्नर तालुक्याचं पुणे जिल्ह्याच्या अस्मितेचा भाग आहे. एक 800-900 वर्षाचं 1000 वर्षाचं एक ऐतिहासिक असं कुकुडेश्वराचं मंदिर आहे. आणि त्याला देखील 2 कोटी रुपये निधी अतुल शेठच्या माध्यमातून आला आणि त्याचं रिनोव्हेशनचं काम, जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. मला मुस्लिम बांधवांच्या बाबतीत सांगावंसं वाटेल, लोकसभेला वेगळ्या वल्गना झाल्या. माझ्या मुस्लिम बांधवांचं मिसरिप्रेझेंटेशन केलं, त्यांचा गैरसमज केला आणि म्हणून मुस्लिम बांधव थोडा फिरोजबाई दुरावला होता. आदरणीय अजितदादा पवार, आपण राष्ट्रवादी पक्ष सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आहोत. सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा आपला नेता आहे, आपला पक्ष आहे. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की जवळजवळ 60 उमेदवार आहेत दादांचे, त्याच्यामध्ये 7 ते 8 उमेदवार माझ्या मुस्लिम समाजाचे हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेले आहेत. काळजी करायचं कारण नाही, वेगळा गैरसमज करू नये. अजितदादा पवार साहेब आपले आहेत आणि त्यांनी निधी दिलाय. आणि हे पण सांगतो, आपल्याला माहित असेल निवडणुकीपुरतं नव्हे, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण जो निधी आला सॉरी माझ्या मुस्लिम बांधवांसाठी, मशीद असेल, शादीखाना असेल, मदरसा असेल, दफनभूमी असेल, पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या मुस्लिम बांधवांसाठी 13 तालुक्यामध्ये जेवढा निधी आला नाही, सगळ्यात जास्त निधी माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये अतुल शेठच्या माध्यमातून ह्या मुस्लिम बांधवांसाठी आलेला आहे. आणि म्हणून काळजी करायचं कारण नाही. आपण वेगळ्या भूलथापाला बळी पडू नये. विधान परिषदेला फिरोजबाई आणि माझे मुस्लिम बांधवांना सांगतो, नाही हे तुम्हाला, कारण आम्ही जेव्हा अतुल शेठ आम्ही फिरलो, माझ्या मुस्लिम बांधवांचा गैरसमज होता. मी आता बाकी बोलत नाहीये की तर इथे विधान परिषदेला अजितदादांना 2 उमेदवार आले होते आमदारकीला. त्याच्यामध्ये एक उमेदवार संपूर्ण माझ्या हिंदू समाजाचा दिला दादांनी आमदार, आणि दुसऱ्या आमदारकी इद्रिस नायकवाडी या माझ्या मुस्लिम बांधवाला आमदारकी अजित पवार साहेबांनी दिली. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कुणी काही फतवे काढतील. इथं अतुल शेठ आहेत, वल्लभ शेठ बेनके साहेब होते, मी आहे, आपण आहे, मुस्लिम समाज जुन्नर तालुक्यातल्या, पण सगळ्यांनाच आहे. पण माझ्या मुस्लिम बांधवांचा जास्त गैरसमज झाला होता म्हणून म्हणतो मी, असं नाही. माझे कोळी, माळी, मराठा, शीख सगळ्या बांधवांसाठी आपण आहोत. पण माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतो, काळजी करायचं कारण नाही. इथं RPI सुद्धा सगळे आहेत. आणि म्हणून फिरोजबाई, माझ्या मुस्लिम बांधवांना मी सांगतो, आमच्या इथले सुद्धा आहेत, माझे जेव्हाची मंडळी आहेत. आज इथं 8-10 जण आमचे शकीलभाई असतील, सिकंदरभाई असतील, चांदभाई असतील, अनेक निम्मे म्हणजे आडते सगळे मोठमोठे पठाण आहेत.
मी कधी राजकारण केलं नाही, जातीवाद केला नाही, वल्लभ शेट्टी केलं नाही, अतुल शेट्टी केला नाही. तुमच्या जीवाभावाचं काम बाबा शेट आहेत, त्यांचे आता चिरंजीव, आमचे शेख साहेबांचे चिरंजीव आहेत. तुम्ही मंडळी आहात, तरुण मंडळी आहात. माझ्या महिला भगिनी बादशाह तलावला गेलो, त्यांनी चांगलं हे केलं. तो गैरसमज जो लक्षात आला म्हणून सांगतो, सगळ्या समाजाचं काम, हित जपण्याचं काम हे आपण केलेलं भविष्यामध्ये करणार आहे. आराखडा तयार आहे, आपल्याला कुणावर टीका करायची नाही. आणि महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं विकासाचा खऱ्या अर्थानं व्हिजन असणारा दूरदृष्टीचा नेता आदरणीय अजित पवार साहेब आहेत. आणि म्हणून आणि त्यांच्याबरोबर अतुल शेठ बेनके हे काम करतायत. एकदा मी मुंबईला गेलो तर एका वेळी कोरोना होता, 45 कोटी रुपये अतुल शेठला एकदम सँक्शन करून टाकले आईदांनी. कधी नाहीच म्हणाले नाही. जुन्नर तालुका शहरामध्ये 72 कोटी रुपये दिले. माझ्या जैन मारवाडी समाजाच्या मंदिराला 1 कोट, भोई समाजाला 1 कोट, शिंपी समाजाला 1 कोट, तेली असेल, सगळ्या शनी मंदिर होतं लहानपणापासून पाहिलं त्याला 1 कोट. म्हणजे अगदी प्रचंड निधी असा दिलेला आहे. म्हणून माझा आदिवासी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, बौद्ध समाजासाठी पण दिला. जुन्नरच्या पाणी पुरवठ्यासाठी 14 कोटी रुपये आयोजनाच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि म्हणून हा भरभरून निधी हा जुन्नर तालुक्याला येण्यासाठी, माझ्या जुन्नर तालुक्याचा विकास होण्यासाठी, सर्वांगीण विकास होण्यासाठी, सर्व थरातील सर्व समाजाच्या लोकांचा विकास होण्यासाठी एक महाराष्ट्रातलं खऱ्या अर्थानं सक्षम नेतृत्व, विकासाचं ध्येय असणारं. मी तर आत्ता सांगितलं माझ्या सहकार्याने की 7.5 कोटी रुपये मल्टीपर्पज साठी, हॉल ऑब्जेक्टसाठी जुन्नर शहरामध्ये अतुल शेठच्या माध्यमातून हा दिलेला आहे. त्याचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी क्रीडा संकुलाचं काम चालू आहे. 100 इथं ओतूरला 100 बेडचं हॉस्पिटलचं काम चालू आहे. झालेलं आहे पूर्ण. ओतूरला झालं, नाणगावला झालं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बहुसंख्येने मतदान या ठिकाणी घडून आणायचं, करून घ्यायचं आहे. आपण सगळं म्हणतो पण प्रत्यक्ष मतदान केलं जात नाही आपल्याकडून. तर ते दुर्लक्ष करून मी तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती करतो की खऱ्या अर्थानं माझे शेतकरी, माझ्या महिला भगिनी, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आदरणीय अजित पवार आहेत. आपलं माहिती सरकार आहे आणि अतुल शेठ बेनके आपले उमेदवार आहेत. प्रत्यक्ष काम केलेलं आहे. करू वगैरे तो भाग वेगळा आला, एवढा निधी आलेला आहे. आणि म्हणून भूल थापानं बळी न पडता आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी महिला भगिनींचं किती कौतुक करावं आणि काय करावं अगदी थोडं आहे. नसं अगदी ऊर भरावून आला. खऱ्या अर्थानं आपला माझ्या लाडक्या माता भगिनींचा, आपल्या लाडक्या बहिणींचा दादा अजयदादा आणि अतुल दादा याला तुमचा आशीर्वाद द्यावा 20 तारखेला. आणि घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण विजय करावा. माझ्या जुन्नरकरांना माझी नम्र विनंती आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय अतुल शेठ राहणार नाही, अजितदादा राहणार नाही, आम्ही सर्व सहकारी हे राहणार नाही, एवढी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. हात वरती करून सर्वांनी जय हो, जय हो. आलेले सर्व